अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे आखाती देशातील व्यापार स्थगित झाला असून त्याचा थेट परिणाम जळगावमधून निर्यात होणाऱ्या केळीवर दिसून येतोय। मागील महिनाभरात केळीच्या दरात समाधानकारक वाढ पाहायला मिळाली होती, ज्यामुळे दर्जानुसार प्रति क्विंटल केळीचे दर 1500 ते 2500 रुपयांपर्यंत पोहोचले। मात्र अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण आणि त्याच्या प्रभावाखाली आखाती देशातील केळीच्या निर्यातीवर बंदी आली। यामुळे केळीचे दर अचानक 2500 रुपयांवरून फक्त 2 दिवसात 1500 रुपयांवर घसरले। या अचानक घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हल्ला केला आणि त्यानंतर खरं तर जगाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जळगावच्या शेतकऱ्यांना देखील आता त्याचा फटका बसू लागलेला आहे। हा कशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं या सगळ्याच्या संदर्भात जळगावातले काही शेतकरी आहेत, केळी उत्पादक आहेत, हरभरा उत्पादक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कसं नुकसान होतं या सगळ्या संदर्भामध्ये? जळगावची जी केळी आहे ही मुख्यत्वे करून आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते आणि त्याच्यात पण जो मोठा जो आयातदार देश आहे तो इराण आहे आणि जळगाव जिल्ह्यातून जवळपास 10 ते 12 कंटेनर रोज आपण निर्यात करत असतो। पण या युद्धजन्य परिस्थिती, युद्ध जे सुरू होऊन गेलं त्याच्यामुळे जे केळीचे दर जे आहेत हे 8 दिवसामध्ये जे 2200-2500 वरून जे 1400-1500 वर आले। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हालाही एक्सपोर्टला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, या हिशोबाने त्यांनी आता हात आखडता केलेला आहे। बरोबर। तुमचं किती नुकसान होतं हरभऱ्यामध्ये? माझं जवळपास 3 ते 4 लाखाचं नुकसान होणार आहे। बरं। काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये? आता सरकार पुढे काय पर्याय आहे, शेतकऱ्यांपुढे काय पर्याय आहे? गव्हर्नमेंटने काहीतरी याच्यात तोडगा काढायला पाहिजे। एकतर त्यांनी स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे किंवा मग एक्सपोर्टच्या ठिकाणी ज्या मार्गाने जात आहे आता आपला माल, तर त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करून एक्सपोर्ट करायला पाहिजे। व्यापाऱ्यांच्या मते युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातली मागणी कमी झालेली आहे, मात्र स्थानिक बाजारपेठेत आजही मागणी मोठी आहे। कारण रमजान हा महिना चाललेला आहे। मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने या काळामध्ये फळांना मोठी मागणी असते, त्यामुळे कदाचित पुढच्या काळात अजूनही मागणी वाढेल आणि दर वाढतील असा विश्वास व्यापाऱ्यांना देखील आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।